स्वागतम सुस्वागतम. आजच्या कार्यक्रमाचे मान्यवरांचे आगमन झाले आहे. जिथे ज्ञानाची पहिली पायरी चढलो, जिथे स्वप्नांना दिशा मिळाली, जिथे मैत्रीचे अनमोल धागे विणले गेले, त्या आपल्या प्रिय संस्थेच्या पवित्र प्रांगणात आज पुन्हा एकदा आठवणींचा दरवळ अनुभवण्याचा हा आनंदाचा क्षण आहे. आजच्या या माजी विद्यार्थी मेळावा कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या संस्थेचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर जी.आर. गोसावी सर, डॉक्टर पी.डी. पॉली अमरावती, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष आदरणीय दापूरकर सर, श्री लक्ष्मीकांत वरणगावकर सर आणि विविध ठिकाणांहून आवर्जून उपस्थित राहिलेले सर्व माजी विद्यार्थी तसेच उपस्थित बंधू भगिनींनो, माझं मनपूर्वक नमस्कार. मी श्री अरविंद गावंडे सर यांना विनंती करते की त्यांनी स्थानापन्न व्हावे. आजचा दिवस हा केवळ भेटीगाठीचा नाही, तर जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा, गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि नवीन नात्यांना अधिक दृढ करण्याचा दिवस आहे. आजच्या या सुंदर कार्यक्रमाची सूत्रसंचालन करण्याची संधी मिळणे ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. आता कार्यक्रमाच्या शुभारंभासाठी आपण दीप प्रज्वलन सोहळ्याकडे वळूया. मी विनंती करते की आपल्या मान्यवरांनी दीप प्रज्वलन करून तथा भाऊसाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची मंगल सुरुवात करावी. धन्यवाद सर. तमसो मा ज्योतिर्गमय अर्थात अंधारातून प्रकाशाकडे नेणाऱ्या ज्ञानदीपाला वंदन करून आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात केली आहे. आता मी श्री आर.एच. राठोड सरांना विनंती करते की त्यांनी माननीय प्राचार्य डॉक्टर जी.आर. गोसावी सर यांना गुलाबाचे रोप देऊन त्यांचे स्वागत करावे. धन्यवाद सर. आता मी माननीय प्राचार्य डॉक्टर जी.आर. गोसावी सर यांना विनंती करते की आपल्या माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष आदरणीय दापूरकर सर यांना गुलाबाचे रोप देऊन त्यांचे स्वागत करावे. धन्यवाद सर. आता मी माननीय प्राचार्य डॉक्टर जी.आर. गोसावी सर यांना विनंती करते की त्यांनी श्री लक्ष्मीकांत वरणगावकर सर यांना गुलाबाचे रोप देऊन त्यांचे स्वागत करावे. आता मी माननीय प्राचार्य डॉक्टर जी.आर. गोसावी सर यांना विनंती करते की त्यांनी श्री अरविंद गावंडे यांचे गुलाबाचे रोप देऊन स्वागत करावे. आता मी आदरणीय श्री नरेंद्र दापूरकर सर यांना विनंती करते की त्यांनी श्री जी.पी. दातीर सर यांचे गुलाबाचे रोप देऊन स्वागत करावे. धन्यवाद सर. आता मी अत्यंत आदराने आणि जड अंतकरणाने पुढील व्यक्तींचे नाव घेऊ इच्छिते. आदरणीय स्वर्गीय राजेश लावरे, प्रभुदयाल जयस्वाल, विवेक गिरणेकर, मनीष बैस आणि ममेश मातंकर या सर्व
या सर्व दिवंगत आत्म्यांना आदरयुक्त श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि त्यांच्या आत्म्यांच्या शांतीसाठी मी सर्वांना विनंती करते की कृपया आपण आपल्या जागेवर उभे राहावे आणि 2 मिनिटाचे मौन पाळावे. आता आपल्या माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष आदरणीय दापूरकर सर यांना प्रस्तावित व स्वागतपर मनोगत व्यक्त करण्याचे नम्र विनंती करते. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज, चराचरात वास करणारे वैराग्यमूर्ती संत श्री गाडगे महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबरावजी देशमुख यांच्या स्मृतीस अभिवादन करतो. मंचावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष गोसावी सर, प्रमुख पाहुणे वरणगावकर सर आणि गावंडे सर आणि आपल्या विद्यार्थी संघाचे सचिव दातीर सर व उपस्थित सर्व माजी विद्यार्थी आणि आजी विद्यार्थी यांना सर्वांना स्नेह नमस्कार. आजचा हा कार्यक्रम सर्वप्रथम मी सगळ्यांचे आभार मानतो की 2 दिवसाच्या नोटीसवर आपण सर्व इथे उपलब्ध झाले आणि आज हजर राहिले. कारण हा एकदम तातडीने घेतलेला आपला हा कार्यक्रम आहे. कारण यावेळेस उन्हाळा खूप जास्त तीव्र असल्यामुळे आपण त्या काळात कार्यक्रम घेऊ शकलो नाही. सरांनी एकदा आमचं ठरलंही होतं एकदा, पण ते शक्य झालं नाही. म्हणून आजचा सोहळा, आजच्या या सोहळ्यात आपण सर्वजण आलो आहे. सर्वजण एकमेकांना भेटणार आहोत. आपण बऱ्याच जण आजच्या या दिवसाची वाट पाहत राहतो, पण या उन्हाळ्यात तो झाला नाही. थोडा उशिरा झाला, पण झाला. आपल्या संस्थेने आपल्याला मार्गदर्शन दिले, शिक्षण दिले आणि उत्तम संस्कार जे आपल्याला त्यांनी दिले, या सर्व संस्थेच्या या कार्यामुळे आपण आज आपल्यापैकी बरेच जण खूप यशस्वी बिझनेसमध्ये यशस्वी आहेत, कुणी सरकारी नोकरीमध्ये यशस्वी आहेत. आपल्यापैकी बऱ्याच जणांचे आता लेटेस्टमध्ये सर प्रमोशन सुद्धा झाले. आता कार्यकारी अभियंता म्हणून झाले अभय बारपते, पुन्हा 2-3 जण आहेत. विवेक सोळंकीचे प्रमोशन झालं. आज येतो म्हणून आले नाहीत, ते शक्य नाही झालं. मागच्या वेळेचा आपण कार्यक्रम थोडा मोठा घेतला होता. त्या कार्यक्रमात बरेच जण उपस्थिती होते आणि बऱ्याच जणांनी आपल्याला वर्गणी, आपल्या कॉलेजसाठी आपण बरंचसं काम आपल्याला कॉलेजसाठी करायचं आहे. तर मला नेहमी म्हणजे बरेचदा सरांनी म्हटलेलं आहे, कारण आता हा हॉल पाहून असं वाटतं की सरांनी किती मेहनत घेतलेली आहे. तर नेहमीच आव्हान करत राहतात. माजी विद्यार्थ्यांच्या संघाचा अध्यक्ष म्हणून मला सांगतात, म्हणजे सर्व माजी विद्यार्थ्यांना आव्हान करत राहतात. संस्थेला आपली खूप आवश्यकता आहे आणि हे सर्व जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, आता आपल्याला शिकून असतं, म्हणजे आपण 93 ची बॅच, म्हणजे 33 वर्ष झाले आम्हाला इथून पास होऊन. म्हणजे ही बिल्डिंग किती जुनी आहे सांगायसाठी माझे वडील सुद्धा इथे शिकलेले आहेत. 63 ची बॅच होती वडिलांची. म्हणजे ही बिल्डिंग एवढी जुनी झालेली आहे, जर्जर झालेली ही बिल्डिंग आहे. आपल्यापैकी जर सरांनी एक गोष्ट अजून सांगितलेली आहे की आपल्यापैकी जर कोणी स्ट्रक्चरल ऑडिट करायचं असेल, तर सरांचं म्हणणं आहे की आपल्या या बिल्डिंगचं ऍक्च्युअल स्ट्रक्चरल ऑडिट करायचं आहे. कपिल, गोष्ट लक्षात ठेवशील, आपल्यापैकी कोणी स्ट्रक्चरल डिझायनर असेल त्यांना आपल्याला या बिल्डिंगचं ऍक्च्युअल स्ट्रक्चरल ऑडिट करून काय आवश्यकता आहे ते पाहावं लागेल. आणि त्याकरिता आपल्याला म्हणजे
सर्व विद्यार्थी महासंघाकडून आपल्याला इथे मदत करायची आहे. हे स्ट्रक्चर जे आहे जुनं, ह्या स्ट्रक्चरला आपल्याला अजून चांगलं करायचं आहे. मी आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व विद्यार्थी मित्रांना आव्हान करतो, माजी विद्यार्थी मित्रांना आव्हान करतो की ज्या फुल नाही फुलाची पाकळी, दरवर्षीप्रमाणे हे आव्हान आहे, फुल नाही फुलाची पाकळी आपल्याकडून आपल्या या संस्थेला, जिथे आपण या महाविद्यालयाला आपण जिथे शिक्षण घेतलं, जिथे संस्कार घेतले, यांच्या मार्गदर्शनावर आपण इथे आज पोहोचलेलो आहोत. आपल्याकडून जे काही शक्य आहे ते आपण आपल्याकडून योगदान द्यायला पाहिजे. आणि आपण वडिलांचं ऋण फेडतो, आईचं ऋण फेडतो, तसंच आपलं या महाविद्यालयाचं सुद्धा आपण ऋण फेडायला पाहिजे. माझी सर्वांना एकदा पुन्हा आव्हान आहे की तुम्ही सर्वांनी शक्य जेवढं होईल तेवढं योगदान आपल्या या करता करावे, कारण खूप मोठी लिस्ट आहे. सरांनी बरेचसे कामं स्वतःच्या लेवलवर करून घेतलेले आहेत. मागच्या वर्षी आपण कबूल केले होते, पण तेच थोडे कमी पडलो आपण. सरांनी स्वतःच्या लेवलवर काम करून घेतले काही, पण आता आपल्याला कमी पडायचं नाही आहे. आपल्याला सरांना बळ द्यायचं आहे. आपल्या ॲल्युमिनी तर्फे जेही बळ देता येईल ते बळ द्यायचं आहे ह्या बिल्डिंगला सुव्यवस्थित करायसाठी. शेवटी 2 ओळी बोलतो. मातृसंस्थेच्या ऋणातून नव्या वाटा उजळल्या, मातृसंस्थेच्या ऋणातून नव्या वाटा उजळल्या. एकजुटीने पुढे जाऊ हा करूया निर्धार, एकजुटीने पुढे जाऊ हा करूया निर्धार. महाविद्यालयाच्या विकासासाठी करूया योगदान अपार, योगदान अपार. धन्यवाद. मनःपूर्वक धन्यवाद सर. आपल्या प्रेरणादायी विचारांनी या मेळाव्याला अधिक अर्थपूर्ण दिशा दिली आहे. आता आपण पुढील पुरस्कार वितरण सोहळ्याकडे वळत आहोत. आजच्या पहिली मानकरी आहे संगणक अभियांत्रिकी विभागाची कुमारी श्रावणी संजय वानखडे. श्रावणीने शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ तर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेत डॉक्टर पंजाबराव देशमुख तंत्रनिकेतन मधील सर्व शाखांच्या तृतीय वर्षातून मुलींमधून प्रथम येण्याचे बहुमान मिळवला आहे. तिला या परीक्षेत 92.91 गुण मिळाले आहे. तिला पुरस्कार स्वरूपात प्रशस्तीपत्र आणि 5,000 रुपये देऊन गौरविण्यात येत आहे. हा पुरस्कार माजी विद्यार्थी श्री अरविंद गावंडे यांच्यातर्फे देण्यात येत आहे. आपली तिसरी मानकरी आहे पुन्हा एकदा संगणक अभियांत्रिका विभागाची कुमारी कृपा सावरकर. कृपा शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ च्या परीक्षेत डॉक्टर पंजाबराव देशमुख मुलींच्या तंत्रनिकेतन मधून तृतीय वर्षातून प्रथम येण्याचे मान मिळवले आहे. तिने 94 गुणांसह हे दैदिप्यमान यश मिळवले आहे. कृपाला पुरस्कार स्वरूपात प्रशस्तीपत्र व 5,000 रुपये देऊन सन्मानित करण्यात येत आहे. हा पुरस्कार माजी विद्यार्थी श्री प्रकाश देशमुख यांच्यातर्फे देण्यात येत आहे. प्रथम भगवत 5वे सत्र स्थापत्य अभियांत्रिका विभाग याला स्वर्गीय पंढरीनाथ दापूरकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ रुपये 4,000 शिष्यवृत्ती आणि अर्थसहाय्य प्राप्त होत आहे. मी श्री नरेंद्र दापूरकर सर यांना विनंती करते की त्यांनी ते द्यावे. धन्यवाद सर. तन्मय सागर रोंगरे 5वे सत्र संगणक अभियांत्रिकी विभाग याला स्वर्गीय पंढरीनाथ दापूरकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ रुपये 4,000 शिष्यवृत्ती आणि अर्थसहाय्य लाभले आहे. श्री नरेंद्र दापूरकर सर यांना मी विनंती करते की त्यांनी तन्मय रोंगरे याला
प्रशस्तीपत्र आणि 4,000 रुपये द्यावे. धन्यवाद सर. आता आपण आपल्या माजी विद्यार्थ्यांपैकी काही मान्यवरांना त्यांचे अनुभव, आठवणी आणि यशाचा प्रवास आपल्या सर्वांसोबत शेअर करण्यासाठी आमंत्रित करते. कोणी इच्छुक असेल तर प्लीज समोर यावे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करून वराग्य मूर्ती संत गाडगेबाबा व तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना नमन करतो व शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख उर्फ भाऊसाहेब देशमुख यांच्या स्मृतीस अभिवादन व आजचं विचार मंच आणि माझे सगळे ज्येष्ठ बंधू, सिनियर्स आणि सगळे विद्यार्थी मित्रांनो आणि गुरुजन्स यांचे सर्वांचे मी स्वागत करतो. मी 2000 मध्ये फर्स्ट इयरला इथे ऍडमिशन घेतली होती सिव्हिल अँड रूरल इंजिनिअरिंगला. तिथून 1 वर्ष पकडा जास्तीचं, कारण या संस्थेमधनं सोडायची इच्छा होतो. ती बरोबर बोलले सर तुम्ही. तसंच मग मी कॉन्ट्रॅक्टरशिप करायला लागलो होतो. थोडं मधात 1-2-4 वर्ष कामं केलेत. मग जागा निघाला PWD ला. मी आज तिथे कनिष्ठ अभियंता म्हणून काम करतो आहे. 18 वर्ष झाले मला. आणि दरवर्षी मी हा अल्युमिनी प्रोग्राम अटेंड करतो. आपल्या माजी विद्यार्थी संघाचे नरेंद्र उर्फ आम्ही बाळूदादा म्हणतो त्यांना लहानपणापासून, कारण ते माझ्या शेजारी राहत होते. त्यांच्या मार्गदर्शनातच मी थोडंफार बऱ्याच गोष्टी शिकलो आहे. आणि विशेषतः असं आहे की मी आणि म्हणजे या कॉलेजमध्ये ही माझी दुसरी पिढी आहे. माझे वडील पण इथून 1980 असेल ना काका, 80 असेल, 78, कारण इथेच बसलेले आहे आमचे गावंडे काका आणि वरणगावकर काकाही बसले आहेत सोबत. आणि दातीर सर तर आमचे मित्रच आहे. सर्व माझ्या बंधूंना एक सांगू इच्छितो की आपण या संस्थेमध्ये 3 वर्ष राहतो. 3 वर्ष राहून ही संस्था आपल्याला एक परिवारासारखी होते. जे आपले सगळे मित्र मंडळी, जे आपण एक संघटित होतो. बाहेर कुठे आपण सगळे जेव्हा भेटतो एकमेकांना, तर तेव्हा एक असं आपल्याला जुन्या आठवणीचा एक उजाळा मिळतो. मला फक्त एवढंच एक सांगू इच्छितो, बाळूदा जे बोलले की फुल नाही फुलाची पाकळी, या संस्थेसाठी आपल्याला जी मदत करता येईल ती मदत सर्वांच्या वतीने बाळूदा मी ग्वाही देतो की पुढच्या वर्षीपासून थोडस यात सुधारणा होईल. यात प्रयत्न करू आपण बराचसा. बस, बाकी धन्यवाद. आपण बोलायला मला थोडासा मनोगत व्यक्त करण्याचा एक हे दिलं. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण आपल्या माजी विद्यार्थी आपल्या अनुभवातून आम्हाला प्रेरणा, आत्मविश्वास आणि संस्थेबद्दल अभिमान अधिक दृढ झाला आहे. आपले मनपूर्वक धन्यवाद. सगळ्यांचं स्वागत. सगळेजण असे करा ना, खुर्च्या आपल्या या बाजूला सगळे आले. मलाही तुम्ही बघताय, कारण की माझ्यानंतर तुम्हाला नानाला ऐकायचं आहे. 77 ची माझी शाळे या आम्ही सिव्हिल अँड रुरल इंजिनियर. आमच्या वेळेस हे सिव्हिल अँड रुरल इंजिनिअरिंगचा कोर्स होता, जो अमरावती आणि वर्धेला असायचा. त्याच्यामुळे आम्हाला शिक्षणाच्या पलीकडे पण काही विचार करायचा असतो, तो आम्हाला या संस्थेने दिला. फॉर्मल एज्युकेशन आम्हाला या संस्थेने जे दिलं, आणि या संस्थेने कॉमन सेन्स जो शिकवला, त्या कॉमन सेन्सच्या एकमेव मुदत पक्की ठेव आम्हाला मिळाली, आणि त्याच्याच भरोशावरती आमचं आयुष्य आतापर्यंतच अत्यंत सहज निघून गेलेलं आहे. त्यावेळेस मला आठवतात आमचे प्राचार्य बांते सर, गुलालकरी सर, पोद्दार सर,
आमच्या रफत मॅडम, अन्सारी सर, पाटील सर, खांडा सर, देशमुख सर, एकाचे नाव घ्यावं तर दुसरे आठवतात असं, गोटे सर, इंगोले सर. इंगोले सर तेव्हा आपलंही फक्त पॉलिटेक्निक नव्हतं, तर याच्यासोबत कृषक नावाचे पंप सुद्धा असत पाण्याचे. त्या पाण्याचे पंप सुद्धा मॅन्युफॅक्चरिंग आपलं कॉलेजमधून होत असे. आज पण आपल्या समोर इथे जे बसलेले आहेत त्यातले कुलकर्णी साहेब जे आहेत, त्यांनी भूमी अभिलेखमध्ये उच्च पदावरती नोकरी करून ती नोकरी सोडून त्यांनी अमरावतीला अत्यंत गोड आंबे आणि अंगूर खाऊ घालण्याचा उद्योग आता स्वीकारलेला आहे. म्हणायचा उद्देश माझा हा होता की या कॉलेजने आम्हाला जो कॉमन सेन्स शिकवला की तो कॉमन सेन्स इज नॉट अ कॉमन थिंग. दुसरं आम्हाला आमच्या पॉलिटेक्निकच्या अभ्यासक्रमामध्ये फार छान जे शिकवलं गेलं त्यावेळेस कळत नव्हतं हा विषय काय आहे. आम्हाला फार कंटाळवाणा वाटायचा. अत्यंत जीव तोडून रफत मॅडम आम्हाला इंग्लिश शिकवायच्या. इंग्लिशला पॉलिटेक्निकमध्ये कम्युनिकेशन स्किल्स हे त्या सब्जेक्टचं नाव होतं. आणि हे कम्युनिकेशन स्किल आम्ही आपल्या या इमारतीमध्ये जे शिकलो ते आमच्या आयुष्याचा मोठा ठेवा राहिलेला आहे. कारण की शेवटी तुम्ही कसे जाता, स्वतःला कसे सादर करता, इथून आमच्याकडून जे काही होमवर्क करून घेतल्या जायचं, जे काही टर्नवर्क करून घेतल्या जायचं, ही एक इमारत होती. आपली इमारत स्ट्रक्चरल ऑडिट करायचं सरांच्या मनात आहे, दापूरकरजी पण बोललेले आहेत. परंतु आपल्या इमारतीचं बांधकाम हे चुन्यात झालेलं आहे आणि चुना जसा पावसाळ्यात ओला होतो तसा तो अधिक जास्त स्ट्रेंथ गेन करतो. अत्यंत कंपोजिट मेशनरी आहे. बाहेर ब्लॅक स्टोन आहे, ब्लॅक बसाल्ट आहे, आतमध्ये ब्रिक मेशनरी आहे. आता आपलं हे पॉलिटेक्निक फक्त बिजवे मॅडम आपल्या प्राचार्य आहेत ना महिला, त्या नाही येतात आज कार्यक्रम, त्यांची ती वेगळी संस्था आहे. हो का? बरं, मग आता आपल्या या कॉम्प्युटरच्या मुली आहेत त्या त्यांच्या नाही आहेत, त्या आपल्या आहेत. हो का? अच्छा. तर कॉम्प्युटर पण आपल्या इथे आलेला आहे. अजून सिव्हिल आहे, अजून इलेक्ट्रॉनिक्स आहे. या 3 ब्रँचेस आहेत. त्याच्यामुळे आमच्या वेळेस फक्त सिव्हिल होतं. ही समोरची आता जी इमारत झाली ही नव्हती. तिथे फक्त एक चित्रकला महाविद्यालय होतं. तिथले मुलं चित्र काढत बसायचे. पलीकडचं जे होतं ते रुरल आर्ट्स कॉलेज होतं. तिथली लायब्ररी एवढी समृद्ध आणि संपृक्त होती की आता कपिल जसं म्हणाला तसं मला 1 वर्ष जास्तच लागलं डिप्लोमा घ्यायला. त्या 1 वर्षाचा उपयोग मी सगळा त्या लायब्ररीचा वाचनाचा केला, अत्रेंपासून तर नाफडेंपर्यंत. आणि त्या काळातले जे जे कोणी साहित्यिक होते, सहसा इंजिनिअरिंग कॉलेजला अशी लायब्ररी नसते, पण आपल्या या एकत्रित कॉलेजची लायब्ररी फार समृद्ध होती. त्या लायब्ररीचा मी फार चांगला वापर त्यावेळेस करू शकलो. आणि त्यावेळेस आमच्या स्नेहसंमेलनाला डबीर मॅडम आल्या होत्या आणि त्यांनी काही लेखकांचे नावं घेतले होते. ते लेखकांचे नावं आम्ही तिथे निश्चितपणे वाचले, लक्षात ठेवले आणि ते लिखाण वाचलं. त्या लिखाणामुळे पण मनाचा मोठेपणा आणि समाजभान फार मोठ्या प्रमाणे आमचं या कॉलेजच्या कॅम्पसमध्ये वाढलं. आणि आज आम्हाला वळून बघताना 39 वर्ष 10 महिने मी नोकरी केलेली आहे PWD मध्ये. इथून डिप्लोमा घेतला ऑगस्टमध्ये आणि 10व्या महिन्यामध्ये ऑर्डर आली. 12व्या महिन्याला 81ला मी PWD ला जॉईन झालो. वेळ आहे ना सर? जास्त वेळ नाही घेणार. इथून अमरावतीवरतून माझ्या हेडक्वार्टरला जायला, मुख्यालयाला पोहोचायला मला जवळपास 24 घंटे लागत. अमरावती जिल्हा एकच, अमरावती जिल्ह्यात नोकरी. इथून सकाळची गाडी पकडली 6ची की ती 12 वाजता पोहोचवत असते धारणी. तिथून ऑफिसचं काम केलं की 4 वाजता तिथून मग तुकईथड बऱ्हाणपूर रस्त्यावरती. तिथून रात्री 10ची पॅसेंजर पकडून धुलघाट रेल्वे, तिथे 11 वाजता रात्री आम्ही पोहोचत असे. तिथे रात्री फॉरेस्ट गेस्ट हाऊसमध्ये मुक्काम करून दुसऱ्या दिवशी सकाळी 6-7 वाजता निघालो तर 4-4.5 तास पायी चालल्यानंतर राणीगाव नावाचं जे गाव आहे ते आजही तेवढंच दुर्गम आहे, ते माझं मुख्यालय होतं. तिथे ॲशलर फाईन स्टोन मेशनरीमध्ये
आम्ही राणीगाव आश्रम शाळा बांधली. आजही ती शाळा सुंदर उभी आहे. सिव्हिलची जी मंडळी आहे, कॉम्प्युटर्सला तर काहीच मरण नाही. म्हणजे कॉम्प्युटर आणि इलेक्ट्रॉनिक या फॅकल्टीज अशा आहेत की त्याच्यात तुम्ही शिका. तुम्हाला एक बेनिफिट असा आहे की तुम्हाला इथे सिव्हिल पण सोबत आहे. कॉम्प्युटरवाला कुठेही जाऊ शकतो, कोणत्याही फॅकल्टीमध्ये तो पुढचं आयुष्य घडवू शकतो. परंतु सिव्हिलवाला जो आहे, सिव्हिलवाल्याला गार्डनिंग, अमरावतीतले बगीचे 11 माझ्या हातचे आहेत. वेगवेगळ्या एरियामध्ये जिथे तुम्हाला हिरवे आणि मस्त मजबूत वाढलेली झाडं दिसतील ती सगळी माझ्या हातची. प्रशांत नगरचा बगीचा हा पहिला माझा बगीचा. त्यानंतर अमरावतीतील परकोट भिंत जी आहे, गांधी चौक ते इतवाऱ्यापर्यंत, ही 500 मीटर कन्झर्वेशन या भिंतीचं सौंदर्यीकरण आणि संवर्धन मी केलेलं आहे. हा सगळा 200 वर्ष जुना जो परकोट आहे, तर 200 वर्षापूर्वीची जी काही काम करण्याची पद्धत होती त्या पद्धतीचा अभ्यास करून परत तोच घाणा, तोच बैल, तोच चुना आणून तो स्लॅकिंग करून त्याच्यात सुरकी आणि फायबर्स वेगवेगळ्या, त्याच्यात ॲनिमल फायबर्स सुद्धा आम्ही टाकलेत, ज्यांना आपण केस म्हणतो, डुकरांचे केस, माणसांचे केस, यांचा सुद्धा वापर करून आपण त्या भिंतीचं कन्झर्वेशन केलं. आणि आज ती भिंत 2010 मध्ये जी आम्ही त्याला जे काही पडलेली होती, एक 500 मीटरचा तो पूर्ण अत्यंत घाण एरिया होता, तो आता परत आलेलं गव्हर्नमेंट ते परत चांगलं करत आहे. तर त्या परकोटाचं कन्झर्वेशन माझ्या हाताने झालेलं आहे. रोजगार हमीमध्ये मी पूर्ण मेळघाटामध्ये माझी 25 वर्षाची कार्यकाल गेला. त्याच्यामध्ये त्या काळामध्ये पुलं जी असत त्यांची हाईट फार जास्त असत, पाईप्स, कल्वर्ट्स वापरले जात आणि ते पाईप वाहून जात. मग त्याला आम्ही स्क्वेअर ओपनिंगचे बसके पूल केलेत. आणि आज नितीन गडकरी त्यांच्या भाषणामध्ये जो उल्लेख करतात, 96 ते 2000 या 4 कालावधीत आपल्या PWDच्या माध्यमातून आम्ही जवळपास 500 ब्रिजेस बांधलेत आणि जवळपास 250 175 किलोमीटर रस्ते बांधलेत आणि 30 गावांना पूर्ण रस्त्यांनी जोडले. हे चांगले कामं आम्ही त्यावेळेस करू शकलो. आम्ही आमच्या प्रति फार समाधानी आहोत आणि आम्ही आमच्यावरती समाधानी राहण्याकरता APJ अब्दुल कलाम जे म्हणतात की जो है वो पर्याप्त है, ही जी शिकवण आमच्या कॉलेजने आम्हाला दिली होती, त्यामुळे आम्ही आज इथे सशक्त, समृद्ध आणि संपन्न तुमच्या समोर आज उभा आहे आणि आठवणी सांगत आहे. तुम्हा तरुण मित्रांना तो कोणत्या फॅकल्टीचा याला महत्व नाही आहे. तुम्ही स्वतः काय आहे, तुम्ही स्वतःसाठी किती वेळ देता, याला जास्त महत्व आहे. त्याच्यामुळे मी नेहमी म्हणतो की तुम्ही स्वार्थी व्हा, स्वतःचा वेळ स्वतःसाठी वापरा, स्वतःला डेडिकेटेड राहा. आता मी बोलतोय, आम्ही त्या काळात बसायचो, आम्ही टीचर आमच्याशी बोलत असायचे, पण आमचं काहीतरी वेगळंच चालू असायचं. पण वेगळं जरी चालू असलं तरी आमचं लक्ष बोलण्याकडे असायचं. आता ती जी आमची मानसिकता आहे ती मुलांची आजही आहे, हे मला इथे शेवटपर्यंत दिसते आहे. आणि त्याच्यामुळे मला आनंद होतोय की कुठेही कोणाशी पण बोला, शेवटी फोकस आपला स्वतःवरती ठेवा. त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांनी स्वतःवरती फोकस ठेवायचा आहे, जास्तीत जास्त अभ्यास करायचा आहे. एक भीष्मराज बाम म्हणून मला भरपूर पालक मिळाले, त्याच्यातले एक भीष्मराज बाम. इलेक्ट्रॉनिक्सचं युग आहे, किंडलचं युग आहे. तुम्ही हे नाव सर्च करा, त्यांचं विनिंग हॅबिट्स म्हणून पुस्तक आहे, ते वाचा. माझा मोबाईल नंबर सरांकडे असेल, पाहिजे असेल तर मी सांगतो, 9422857480. हा लक्षात घ्या. कोणाला काही अडचण असेल तर सांगा. इतर काही उद्योग आमचे जे चालतात कॉलेजच्या सोबतच, त्याच्यामध्ये इथे राष्ट्रीय अपंग कल्याण संस्था म्हणून आहे, मार्डी रोडवरती आहे, त्याचा मी फाउंडर मेंबर आहे. आम्ही स्किल्स कसे डेव्हलप करायचे अपंगांमध्ये यासाठी कार्यक्रम राबवतो. आमचं तिथे अपंगांचं पॉलिटेक्निक आहे. जेव्हा चिखलदऱ्यामध्ये 25 वर्ष काम करत असताना लक्षात आलं की तिथे अंधांसाठी कोणतीच व्यवस्था नाही आहे, तेव्हा अंध विद्यालय चिखलदरा आपण हे 90-91 मध्ये स्थापन केलं. त्यानंतर दर्यापूरचं अंध विद्यालय आपण चालवत आहोत. सामाजिक क्षेत्रामध्ये इथे प्रयास नावाची आमची संस्था आहे, त्याचे प्रमुख डॉक्टर अविनाश सावजी आहेत.
त्यांच्याही सोबत द डे फर्स्ट पासून मी जोडलेलो आहे. विविध सामाजिक संस्थांच्या सोबत आहोत. गुरुजी फाउंडेशन नावांचं आमचं जे काम पूर्ण महाराष्ट्रात चालतं, त्याच्यामध्ये ज्या मुलांना आई वडील नाही आहेत, की ज्या मुलांना फक्त एकच कोणीतरी पालक आहे आणि ज्याची आर्थिक परिस्थिती चांगली नाही, अशी 175 विद्यार्थ्यांना त्यांच्या अभियांत्रिकीची संपूर्ण फी आणि राहायची व्यवस्था जी आहे ती गरजेनुसार आम्ही बघतो. तुम्ही पण जी मुलं जी आहात त्यांना उद्या इथून डिप्लोमा नंतर इंजिनिअरिंगला जेव्हा जायचं असेल तेव्हा छोटू काकाचा नंबर छोटू काकांनी आता तुम्हाला सांगितलेला आहे, तो तुम्ही लिहून घेतलेला आहे नाही आहे, कोणाच्या हातात मोबाईल आहे पण त्यांचे बोट चालले नाही. त्याच्यामुळे सगळ्यांनी अधिक सतर्क राहायचं आहे. जिथून जिथून जे जे म्हणून चांगलं मिळतं ते ते घ्यायचं आहे आणि नेहमी सकारात्मक आणि आनंदी राहायचं आहे. थँक्यू. असं थँक्यू म्हटल्यानंतर 2 मिनिटं घेतले की 2दा टाळ्या मिळतात. आपल्या या कॉलेजचे माझ्या बॅचचा राम मते याचं मते असोसिएट्स म्हणून काम आहे आणि तो भारतातला एकमेव आहे. त्याचं काम काय आहे? ब्रेकिंगचं आहे. सिव्हिलचा म्हणजे कन्स्ट्रक्शनच पाहिजे असं नाही. कपिलच्या बाबांनी अमरावती एअरपोर्ट जे आहे, रोजगार हमीमध्ये अमरावतीचं विमानतळ जे आहे ते कपिल नांदगावकरांच्या वडिलांनी बांधलेलं आहे. रोजगार हमीमध्ये पूर्ण भारतातलं रोजगार हमीमध्ये बांधकाम झालेलं हे पहिलं आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि कॉम्प्युटरवाल्यांना असं वाटायला नको की त्यांनी असा विचार करायला नको की हा सिव्हिलचा विषय चालू आहे, कारण की कॉम्प्युटर्सचे खिडक्या ज्या आहेत त्या सिव्हिल पासून प्रत्येक क्षेत्रामध्ये उघड्या आहेत, बायोटेक्नॉलॉजी पर्यंत आहे. AI तर आता तुम्हाला काही कोणत्या फॅकल्टीचा भेदभाव करायची मुभाच देत नाहीये. ChatGPT तुमच्या हातात आहे, ते तुमच्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं लगेच देते. अशा या युगात तुम्ही असताना तुमच्यासाठी अधिक जास्त संधी, अधिक जास्त स्वतःला दाखवण्याची गरज आणि त्या प्रकारे लोक तुमच्याकडे अपेक्षा ठेवून आहेत. त्याच्यामुळे जेवढं विज्ञान पुढे जातं तेवढ्या जास्त खिडक्या उभ्या आणि तेवढ्या जास्त तुमच्यासाठी ओपनिंग असतात. त्याच्यामुळे ज्याची स्पर्धा स्वतःशी आहे त्याला जिंकणारा कोणीच नसतो. अशी स्वतःशी स्पर्धा करा. राम मतेनी वेगळी फॅकल्टी निवडली, तोडा, रिसायकलिंग ऑफ द मटेरियल. इमारती ज्या तोडतो त्या परत रिसायकलिंग करतो. इथला अमरावतीचा जो पूल आहे रेल्वेचा, ते त्याच्याच एजन्सीजने घेऊन 3 दिवसामध्ये ते ब्रेकिंगचं काम केलेलं आहे रेल्वे एरियाचं. दुसरा सुगंधी, शैलेंद्र सुगंधी, हा आपल्या अमरावतीचा, बॉम्बेला काम केलं, तिथून गेला मद्रासला. आता मद्रासचा तो मोठा बिल्डर आहे. मोठ्या शैक्षणिक संस्थांचे बांधकाम त्यांनी केलेले आहे. तो पण एक जायंट आहे. हे 2010 मध्ये अरविंदा आणि मी, आम्ही दोघांनी लीड घेऊन आपल्या संस्थेला 50 वर्ष होत आहेत म्हणून आपण 50 वर्षांच्या ॲल्युमिनियमला एकत्र आणलं होतं. 60ला आपली संस्था सुरू झाली. 60चे ॲल्युमिनी पण त्या कार्यक्रमाला आलेले होते. आणि 2010 पर्यंतचे माझी सरांना नम्र विनंती आहे की तो डाटा कुठेतरी असेल, तो काढा, त्याच्यातले फोन नंबर शोधा. फार सोपं आहे. आपण फक्त मजबूत खांब म्हणून उभे राहा. दोऱ्या ओढायला आम्ही सगळी ॲल्युमिनी तयार आहे. प्रभूचे हजारो हात धावून येतात आणि कार्यसिद्धीला जाते. आणि आता तर कॉम्प्युटरचा आपल्या इथे मुलं पण आहेत, फॅकल्टी पण आहेत, सिव्हिलची पण आहेत. त्याच्यामुळे हा जो जुना डाटा आहे आमचा फोन नंबर्स पासून सगळा, हा घ्या, हा एकत्र करा आणि तुमच्यासोबत आम्ही आहोत. तुम्ही स्वप्न बघा, ती उतरवा. आर्थिक मदतीसाठी दापूरकर सारख्या अत्यंत तरुण आमचे नांदुरकर साहेब, आपलं नांदगावकर आहे आणि बाकी आमचे सगळे ॲल्युमिनीची सगळी चमू आहे. या सगळ्या चमून आम्ही तुम्हाला आर्थिक अडचण येऊ देणार नाही, हा विश्वास माझ्या मित्रांच्या वतीने मी तुम्हाला देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपल्या प्रेरणादायी विचारांनी या मेळाव्याला अधिक अर्थपूर्ण दिशा दिली. आता आपल्या माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष आदरणीय श्री अरविंद गावंडे सर यांना प्रास्ताविक व स्वागतपर मनोगत व्यक्त करण्याचे नम्र विनंती करते. मी आपला जास्त वेळ घेणार नाही.
छोटू भाऊ माझ्यापेक्षा जरासा जास्त लांब होते म्हणून लांब बोलले. मी जेव्हा ठेंगणा आहे म्हणून कमी बोलणार आहे. आणि तो माझ्यापेक्षा ज्युनियर असल्यामुळे मी त्याला छोटू म्हणतो. मी 75ला या कॉलेजमध्ये आलो. आता मला वाटतं 51 वर्ष झालेले आहेत. जवळपास 40 वर्ष माझी सर्व्हिसही झाली. पण या कॉलेजने जे दिलं ते अविस्मरणीय आहे. कॉलेजमध्ये जेव्हा आलो त्यावेळेस मी 15 वर्षाचा होतो. 10व्या वर्ग झालो आणि ऍडमिशन झाली. कॉलेज कशाला म्हणतात आणि असे सुटुपुटातले पोरं फार कमी दिसायचे. बहुतेक होते ते सगळे पैजामावाले होते. आपल्या कॉलेजमध्ये मुली चुकूनही दिसत नव्हत्या. थोडंफार आपल्या त्या समोरच्या चित्रकला महाविद्यालयात दिसत होते. पण या कॉलेजने जे आम्हाला पक्क तयार केलं, आता छोटू भाऊन सांगितलं तुम्हाला की सिव्हिल इंजिनिअरिंगच्या व्यतिरिक्त आपण त्यावेळेस कॉलेज आणि पॉलिटेक्निक कॉलेजची कॉम्पिटिशन राहायची, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकची. परंतु आपल्या कॉलेजमधल्या सारखं टर्म वर्क, त्या शीट्स, ते असाइनमेंट हे नक्कीच भारी होतं. तो जसा एखादा चक्र असतं ना, 75 मध्ये त्या चक्रात टाकलं 76, 77, 78 बाहेर. या दिवशी आमचा शेवटचा व्हायवा झाला. व्हायवाच्या दिवशीच आम्हाला माहीत पडलं की अकोल्याला असा अपॉइंटमेंट होते आहे. तिथे गेलो, इंटरव्ह्यू दिला. इंटरव्ह्यू काय म्हणजे फक्त ते वाटच पाहत होते की कोणतरी विद्यार्थी आले पाहिजे म्हणून, कारण सगळे बॉन्डेड कॅन्डिडेट होते. आपल्याला बॉन्ड लिहून द्यायला लागायचा पहिल्यांदा की मी नोकरी म्हणजे शिकल्यानंतर गव्हर्नमेंटची सर्व्हिस करेल. आणि दुसऱ्या दिवशी ऑर्डर मिळाली. म्हणजे व्हायवा आणि व्हायवाच्या दुसऱ्या दिवशी ऑर्डर. इतकी सुकाळ होता त्यावेळेस. प्रत्येकाच्या जवळजवळ 3-3, 4-4, 5-5 ऑर्डर्स होत्या. परंतु या कॉलेजने जे आम्हाला दिलं त्याने सांगितलं तुम्हाला की जे कॉमन सेन्स दिलं, इट इज व्हेरी अनकॉमन इन कॉमन पीपल. आपल्या इथे एक विषय राहतो रुरल इंजिनिअरिंगचा. जसं त्यांनी सांगितलं कम्युनिकेशन स्किल, तसा एक रुरल इंजिनिअरिंगचा भाग राहायचा. आणि आपण खेळापाड्यात जाऊन तिथले सर्वे करून हा सगळा आपण विचार करत होतो. या कॉलेजने जे आपल्याला शिकवलं, डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांची देण आहे. फक्त आणि फक्त 2 कॉलेजेस होते आपल्या विदर्भामध्ये, तिसरं होतं तिकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये. हे कॉलेज भाऊसाहेबांनी त्यावेळेस, हे रुरल इन्स्टिट्यूट, फक्तच इंजिनिअरिंग कॉलेज नाही तर हे आर्ट कॉमर्स कॉलेज आणि ॲग्रिकल्चर कॉलेज, हे सगळे 3 पार्ट आणले होते त्यावेळेस आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या स्कीमवर चालवत होते. आज अशी स्थिती झालेली आहे की आपलं कॉलेज हे स्टेट गव्हर्नमेंटच्या लिस्टमध्ये जरी असेल तरी आपल्या कॉलेजला मेंटेनन्सला पैसे मिळत नाहीत. बाकीच्या जे सगळे कॉलेजेस आहेत ते एडेड कॉलेज आहेत, त्यांना सगळं मिळतं, आपल्याला मिळत नाही. आणि म्हणूनच गेल्या काही दिवसापूर्वी जेव्हा आपल्या ॲनिमनीचं फंक्शन झालं होतं त्यावेळेस आमचे जे काही विद्यार्थी आलो होतो, आता आम्ही त्यावेळेस 75चे म्हणजे आम्ही नवीन होतो त्यांच्यापेक्षा. तर हे जे काही जुने विद्यार्थी होते आमच्यासोबत 65-66चे, त्यावेळेस नेमका त्या कार्यक्रमाच्या वेळेस आमचे जुने विद्यार्थीपैकी जे जापूरकरचे वडील होते ते नव्हते, हयात नव्हते. त्यांचा ॲक्सिडेंट झाला होता. त्याच्या अगोदर आमचे ते तिथले भोयर होते, तिथले एक बडनेऱ्याचे ते विटभट्टीवाले जे होते ते. आणि असं काही नाही आहे की सिव्हिल इंजिनिअरिंग शिकल्यानंतर सिव्हिल इंजिनिअरच केलं पाहिजे. तुम्हाला मी दाव्याने सांगतो की आपले जे सिव्हिल इंजिनियर्स आहेत या कॉलेजमधून निघालेले, त्यांनी विविध तऱ्हेचे उपक्रम केलेले आहेत. असं नाही की बा त्याला नोकरी मिळते आणि त्याला नोकरी मिळत नाही. नोकरीचं काय करायचं, काही गरज नाही नोकरी बिकरीची करायची. तुमच्यात जर दम आहे तर तुम्ही काहीही करू शकता. कुठं सिव्हिल इंजिनिअरिंग, कुठं काचेचा व्यवसाय, कुठं सिव्हिल इंजिनिअरिंग आणि कुठं त्या एक्सपोर्ट इम्पोर्ट एक्सपोर्टचा व्यवसाय, असे विद्यार्थी आहेत आपल्याजवळ. त्याचा वेळ कमी आहे सांगायला, खूप विद्यार्थी आहेत. तुम्हालाही सगळं हरिजान उघडं आहे. आपण शांततेने एखाद्या वेळेस जर एखादा काही कार्यक्रम झाला तर तुम्हाला सगळ्या लोकांच्या त्या हे सांगू आम्ही कोण कोण काय काय करू शकते. आता म्हणजे या नोकरीच्या सोबतच आम्हीही व्यवसाय केला. सोशल सायन्सच्या याच्यात किंवा सामाजिक याच्यात तर भरपूर काम केलेलं आजही करतो आहे. आणि त्याच्यामुळे असं झालेलं आहे की रिटायर्ड होऊन जवळपास आता मला 9 वर्ष झालेले आहेत, पण मला अजूनही फुरसत नाहीये. इथं बसल्या सुरू होतं की तिकडे केव्हा येत आहोत. त्याच्यामुळे ते तुमच्यावर अवलंबून आहे.
तुम्ही काय करणार आहात म्हणून. पण या कॉलेजने जे आम्हाला शिकवलं, जे आमचे विद्यार्थी होते, आमच्या सोबतचे विद्यार्थी होते, मला नाही वाटत की त्यावेळेस एकतरी आता स्टाफही नाही कोणी, स्टाफही सगळे रिटायर्ड झालेले आहेत. आता गोसावी सर, दातीय सर आहेत समोर, पण आमच्या वेळेस असलेले बघा छोटे भाऊने जे सगळे काही नावं सांगितले त्यातलं कोणी नाही आहे, क्लरिकल स्टाफही कोणी नाही आहे. परंतु भाऊसाहेबांनी जे स्वतः एक स्वप्न रंगवलं होतं किंवा त्यांनी स्वप्न जे पाहिलं होतं, त्यांनी जे स्वप्न पाहिलं होतं की बा सामान्यातला सामान्य, गरीबातला गरीब, बहुजनातला माणूस हा शिकला पाहिजे, सवरला पाहिजे, म्हणून त्यांनी स्वतःचं घर गहाण ठेवून हे आपले इन्स्टिट्यूट चालवलेले आहेत. भाऊसाहेबाचं एकदा पुस्तक वाचा सगळेजण, माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, हात जोडून विनंती आहे. बॅरिस्टर राहिलेला माणूस, केंद्रामध्ये केंद्रीय मंत्री राहिलेला माणूस, राजकारणामध्ये अत्यंत ताकदवान माणूस, लहानपणापासून अत्यंत गरीब परिस्थितीत शिकलेला माणूस, परंतु एक श्रद्धानंद हॉस्टेल पासून सुरुवात करून म्हणजे त्यांनी जे काढलेलं होतं श्रद्धानंद हॉस्टेल, तर त्या याच्यासाठीच काढलेलं होतं. 101 हिरे आणले होते. तुम्ही इथे आपल्या रोहन इन्स्टिट्यूटच्या त्यावेळेसचे सुब्बाराव सरांचं तुम्ही हे ऐकलेलं असाल. सुब्बाराव सर कुठचे, सुब्बाराव सरांना आणलं, शेवटपर्यंत तर डायरेक्टर होते. तुम्हाला एक गोष्ट फार महत्वाची सांगतो मी, की या इथल्या सरांनी, या इथल्या जे काही स्टाफ होता त्यांनी जो विद्यार्थ्यांवर विश्वास दाखवला त्याचं एक उदाहरण देतो आणि मी माझं संपवतो. मी 1977-78 साली आपले इथे व्ही जी पाटील सर होते. व्ही जी पाटील सर पहिल्यांदा पिरियडवर आले. एक तर एवढसा माणूस, बोर्ड एवढा मोठा, आणि स्टील स्ट्रक्चर शिकवायचे. आता ते स्टील स्ट्रक्चर जरी कम्युनिकेशन स्किलमध्ये इंग्लिश सांगितलं होतं तरी अर्ध्या लोकांच्या डोक्यावरून इंग्लिश जात होतं. पहिल्या वर्षी तर आम्हाला ते इंग्लिशमध्ये बोललेलं समजतच नव्हतं, पण 10वी नंतर डायरेक्ट इकडे आलो होतो. सरांनी क्लास सुरू केला असा तसा, आणि त्याचं नेहमीच्या प्रमाणे त्यांच्या त्या शैलीमध्ये त्यांनी सांगितलं की यावर्षी आपल्याला कॉलेजचा टूर करायचा आहे. आता टूर म्हटल्यानंतर सगळे खुश, हो सर बिलकुल, असं करू तसं करू तसं करू. मला वाटतं आता एवढंच बंद झाले की काय माहित नाही, पण त्यावेळेसही काही दिवसासाठी बंद झालं होतं, कारण इमर्जन्सी लागलेली होती. इमर्जन्सी नंतर काही उपक्रम शासनाने बंद केले होते आणि आम्हाला सांगितलं की बाबा यावर्षी टूर काढायचा आहे. आम्ही खुश झालो. मग सगळं यादी करा, हे करा, ते करा, असं करा तसं करा. मग नंतर असं एक दिवस समजलं की शासन काही एकही रुपया देणार नाही आणि कॉलेजचा टूर काही जाणार नाही. परंतु या कॉलेजनी दिलेली आम्हाला हिंमत, आम्ही 25 विद्यार्थी, आमच्या सोबत कोणीही 17 वर्षाच्या वरचा विद्यार्थी नाही. आम्ही यादी तयार केली. सुब्बाराव सरने, सर त्यावेळेस सांगतो, अक्षरशः त्या रुरल इन्स्टिट्यूटच्या लेटर हेडवर ठप्पे मारून कोऱ्याच्या सह्या दिल्या होत्या. जेव्हा बोले बच्चो जहां जहां लेके जायचं. आमच्यातला एक जण गेला भुसावळवरून, राऊंड टूर कन्सेशन आणलं. 3 आठवड्याचा जर्नी होता आमचा. कोणीही अमरावतीच्या बाहेर पाहिलं नव्हतं. त्याच्यातला फक्त एकच होतो मी एकटा. जिंदगीत एकदा फक्त मुंबईला गेलो होतो. फक्त एकच दिवस पाहिली होती मुंबई. बाकी कोणी सगळे इथलेच होते. आणि सर, आम्ही 25 विद्यार्थ्यांनी आमच्याकडनं लिहून घेतलं, बांते सरनं, निंगोले सरनं, याच्यातलं काही जरी झालं तर आम्ही जबाबदार राहू म्हणून. मी, जीवरकर आणि रवी पांडे आमच्या विद्यार्थ्यांकडनं 25 विद्यार्थ्यांनी आमचा 3 आठवड्याचा टूर फक्त आणि फक्त 92 रुपये. ऍक्च्युली राऊंड टूरचा कन्सेशन आपलं हे होतं काहीतरी 400 रुपये, परंतु विद्यार्थ्याचा आणि राऊंड टूरचा कन्सेशन असल्यामुळे आम्हाला फक्त 92 रुपयात मिळाला. त्या 3 आठवड्याच्या ज्या काही आमच्या आठवणी आहेत विद्यार्थ्यांच्या, आम्ही कसे राहिलो, म्हणजे शेवटच्या आग्र्याला आमच्या खिशात, प्रत्येकाच्या खिशात 5-5 रुपयेही नव्हते, पण अत्यंत चांगले राहिलो, चांगले घरी आलो. कुठलेही न जाता आमच्यातला एक विद्यार्थी एक दिवस हरपला आणि त्या घटनेचं नाव ठेवलं होतं आम्ही लुंगी में लुधियाना. लुधियानाला हा हरपला. आम्ही उतरल्यानंतर पहिल्यांदा काउंटिंग करायचं, 1 2 3 4 24. 25 कोण आहे लक्षातच नव्हतं एक कोण आहे. मग तुझ्या ग्रुपला अबे हा तर प्रख्या निर्मळ आहे.
प्रकाश निर्मळ काय, ट्रेन निघून गेली समोर, तो लुंगी आणि बन्यान आणि रेल्वेत, हाती काहीच नाही, त्याच्या बॅगा बिगा खाली उतरवले असत. कॉलेजने काय हिंमत दिली ते सांगतो तुम्हाला. तो गेला लुधियानाहून, तो दिल्लीला चालला गेला, झोपला. तो कुठे झोपला? एका मिलिटरीवाल्याच्या कंबलमध्ये, कारण थंडी खूप वाजत होती, थंडी वाजत होती, मग तो कंबलमध्ये झोपला. त्या मिलिटरीवाल्याने बिचाराने मस्त कंबल टाकला त्याच्या अंगावर. चलो भाई, छोटा भाई आहे, त्यालाही माहित नाही, यालाही माहित नाही. सकाळी झालं तर एकदम दिल्ली. आणि पंचायत, आमची पंचायत तिथं, आम्ही लुधियानाच्या तिथे थांबलेलो. आणि मग आता करायचं काय? आम्ही त्या याला सांगितलं, त्या रेल्वे आपल्या स्टेशन मास्टरला. स्टेशन मास्टर म्हणजे ठीक आहे, कोई बात नाही, मैं वहां पे अनाऊन्स करता हूँ. आता तिथे अनाऊन्स केलं असेल, पण हे खुसकीच्या रस्त्यानं बाहेर निघून गेलं, कारण आपल्याला टीटी पकडलं म्हणून. तिकडेही वांदा झाला, त्याच्या कानावर ते गेलंच नाही. त्याला कोणीतरी सांगितलं, भेटला, कारण माणसं भेटत असतात जीवनात. जेव्हा जेव्हा संकट येतील तेव्हा तेव्हा तुम्हाला चांगली माणसं भेटतात, एक लक्षात ठेवा. संकट कधी तसं एकटं येत नाही, संकट तुमच्यासाठी एक संधी घेऊन येत असतं. तो गेला, त्याला कोणतरी सांगितलं, त्याला जीव घातलं, त्याला सांगितलं की बेटा वो कहाँ पे उतरे है? बोल लुधियाना में. तू भी लुधियाना चला जा. आम्ही 2 दिवस वाट पाहिली अक्षरशः. आणि सांगायचं कसं कोणाला? त्यावेळेस नाही फोन, पत्र टाकलं तर पत्र जाईल केव्हा? आणि हा प्रकाश निर्मळ म्हणजे कोण होता असं माहिती आहे? आपले इंगोले सर, त्या व्हाईस प्रिन्सिपल, ज्यांनी आमच्याकडनं लिहून घेतलं होतं आम्ही जबाबदार राहू म्हणून, त्यांच्या साळूचा पोरगा. त्याच्यामुळे अधिक पंचायत. आणि बांधते सरला सांगितलं तर मग तर काही बरंच बरं होतं सगळं. आमच्या घरी कोणालाच नाही, आणि घरी फोन काय, पत्र टाकलं होतं फक्त आम्ही होती, बाकी काहीच माहित नाही. 2 दिवस प्रत्येक गाडी आली की पाहत होतो, प्रत्येक गाडी आली की पाहत होतो सगळेजण. बरं, आमच्याजवळ काही असा शेड्यूल नव्हता वेळेचा, याचा त्याचा. राऊंड टूर कन्सेशन होता, रिझर्वेशन फिझर्वेशनचा काही संबंधच नव्हता. मग काय गाडीची वाट पाहून राहिलं, एका गाडीतून उतरला आणि इतका कुठला त्याला कदाचित पोलीस तर कमी मारलं असतं, इतका कुठला. हे सांगतो मी याच्यासाठी की सगळेचे सगळे पक्के झाले होते, आणि या कॉलेजने इतकं पक्क केलं होतं आम्हाला, इतके चांगले चांगले अनुभव दिले होते, आणि ते अनुभव आम्हाला अख्ख्या जीवनभर पुरले, अजूनही पुरत राहतील. आजही आम्हाला कुठलाही विद्यार्थी असो, नातेवाईक असो, कोणी असो, कुठलाही भेटला तर त्याला सातत्यानं मार्गदर्शन करण्यासाठी, त्याला मदत करण्यासाठी, आवश्यकता पडली तर आर्थिक मदत करण्यासाठी सुद्धा आम्ही कधीही तयार असतो. माझी दापोरकर भाऊला विनंती आहे की आपण जे म्हटलं मागे की आपण इतके पैसे जमा करणार होतो, तेवढे झाले नाही, कमी झाले. तर माझी अशी विनंती आहे की आपल्या सोबतचे काही लोक फार मोठ्या मोठ्या पदावर आहेत. ठीक आहे, आम्ही जरी रिटायर्ड झालो असलो तरी आपले ज्युनियर्स आहेत काही ठिकाणी, आपण स्वतः त्यांच्याकडे गेलं पाहिजे. मी यायला तयार, मला किती काही कामं असली तरी वेळ आहे. आणि तुम्हाला नेहमी सांगतो की ज्याला भरपूर कामं असतात त्याच्याकडे भरपूर वेळ असतो, ज्याला कामं नसतात त्याच्याकडे मुळीच वेळ नसतो. त्याच्यामुळे तुम्ही जर ठरवलं की हे काम करायचं आहे, सोशल काम करायचं आहे, आपल्यासाठी वेळ द्यायचा आहे, तर नक्कीच तुमच्याकडे वेळ असतो. मी वेळ द्यायला तयार आहे. आपण ज्या वेळेस म्हणाल त्यावेळेस मी आपल्यासोबत येईल. अमरावतीत जाऊ, अमरावतीच्या बाहेर जाऊ, कुठे विदर्भात असतील, बाहेर असतील, जाऊ त्यांच्याकडे. आणि मला तरी असं वाटतंय की आपल्या कॉलेजच्या विद्यार्थ्याला हाक दिल्यानंतर किंवा त्याला आपलं कॉलेज सांगितल्यानंतर कोणताच असा विद्यार्थी नाही का त्याला या कॉलेजबद्दल प्रेम नाही. भाऊसाहेबांना जर हे कॉलेज काढलं नसतं, भाऊसाहेबांना जर हे त्यावेळेस कॉलेज काढलं नसतं, तर ज्या एकट्या पॉलिटेक्निकच्या भरोशावर आपल्या विभागातले, गोरगरिबातले, सामान्य फॅमिलीतले, बहुजन समाजातले एवढे विद्यार्थी तुम्हाला एवढ्या मोठ्या मोठ्या पोस्टवर गेलेले दिसलेले नसते. ते गेले, दुसरी पिढी आली. आता माझ्यासमोर कपिल आहे, दापूरकर आहे, तसे किती पोरं आहेत. ही दुसरी पिढी आहे, काही काही ठिकाणी तर तिसरी पिढी आहे. म्हणजे डहाणेचा पोरगा, डहाणेचा नातू, हे तिन्ही जण आपल्या कॉलेजमध्ये शिकले. मधुकरराव डहाणे, अशोक डहाणे आणि सोन्या म्हणतो त्याला आम्ही, तो तिसरा. तिन्ही आपल्या कॉलेजमध्ये शिकलेले आहेत, 3 पिढ्या शिकलेल्या आहेत. ही भिंत किंवा ही बिल्डिंग जरी तुम्हाला जुनी दिसत असली तर या बिल्डिंगने, या इमारतीने खूप मोठे मोठे माणसं घडवलेली आहेत. त्या मोठ्या माणसांमध्ये तुमचा सुद्धा नंबर आहे. तुम्ही उद्या काय मोठे होणार आहात हे तुम्हाला आज जरी माहित नाही तरी मात्र एवढं नक्की छातीवर हात ठेवून ठेवा, सांगा की तुम्ही मोठे होणारच. चला, शुभेच्छा सगळ्यांना. धन्यवाद.
धन्यवाद सर. आपल्या प्रेरणादायी विचारांनी या मेळाव्याला आणखी अर्थपूर्ण दिशा दिली आहे. आता मी आपल्या संस्थेचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर जी.आर. गोसावी सर यांना अध्यक्षीय मार्गदर्शनासाठी विनम्र विनंती करते. महाराष्ट्राचं आद्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्या शिक्षण छायेखाली आपण सगळे तयार झालो, ते शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव भाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करतो. आजच्या या कार्यक्रमाचे खऱ्या अर्थाने जे संयोजक आहेत ते अध्यक्ष अल्युमिनी आदरणीय श्री दापूरकरजी, त्यानंतर आज जे सन्माननीय पाहुणे आपल्याशी ज्यांनी हितगुज केलं, ज्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला, ते श्री वरणगावकर सर, श्री गावंडे सर, सर्व सन्माननीय अल्युमिनी जे विविध पदा भूषवत आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवतात, ज्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक पद्धतीने यश मिळवलं आहे आणि मागील काही वर्षात ज्यांचं उत्तीर्ण होऊन जे आता पुढील वाटचाल करत आहेत, अगदी रिसेंट मागच्या वर्षी पास झालेले विद्यार्थी देखील दिसत आहेत, या सर्वांचं इथे स्वागत. माझे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व अभ्यागत, जसं या दोन्ही सत्कार मूर्तींनी आपल्याला सांगितलं की या कॉलेजनी आम्हाला खूप काही दिलंय. 10वी पर्यंत एक विषयाचा संच सगळ्यांना आपल्याला होता, केमिस्ट्री, फिजिक्स, मराठी, इंग्रजी असे विषय होते. आणि मग 3 वर्षांनी आपल्यात असे काय आमूलाग्र बदल झाले की इंडस्ट्री आपल्याला घेण्याची इतकी उत्सुक होती की अकोल्यावरून इन्व्हिटेशन पाठवलं की तुम्ही आमच्याकडे या आणि रुजूपत्र घ्या, किंवा एका व्यक्तीकडे 5-5 अपॉइंटमेंट लेटर्स असावेत. तर त्याला आपण स्किल्स असं संबोधतो. तो एखादा कम्प्युटर इंजिनियर असो, सिव्हिल इंजिनियर किंवा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर. हे 3 वर्ष आपल्यामध्ये हे कौशल्य, हे आपल्यामध्ये उघृत करण्याचं काम जे कौशल्याधिष्ठित कोर्सेस करतात, ज्याची पायाभरणी 1956 साली पूज्य भाऊसाहेबांनी ही मांडली आणि ह्या संस्थेची पहिल्यांदा जी शीळ ठेवली, तिथून याचा कुठेतरी उगम आहे आणि त्याची फलश्रुती आणि कुठेतरी त्याचाच परिपाक आहे की आपण आज सगळे विद्यार्थी एवढे यशस्वी झालेलो आहोत, मोठ्या मोठ्या क्षेत्रात आहोत. रिटायर्ड होऊन अगदी समाजाला काही देईपर्यंत इतकी आपली तयारी करून घेण्या इतपत या संस्थेने सगळ्यांना दिलेलं. सर थोडंसं भाषणात बोलत होतात की संस्थेची कशी म्हणजे प्रगती कशा पद्धतीने होती. 1956 साली या संस्थेचा जो आहे तो पायाभरणी समारंभ झालेला आहे. आणि पायाभरणी म्हटल्यापेक्षा असं म्हणून उद्घाटन झालेलं आहे. आणि श्री मोरारजीभाई देसाई यांच्या हस्ते या बिल्डिंगचं उद्घाटन तेव्हा झालेलं आहे. त्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये ही संस्था 1974-75 पर्यंत होती. त्यावेळी सिव्हिल अँड रुरल इंजिनिअरिंगचा 120चा इंटेक या संस्थेमध्ये होता. त्यानंतर 1974-75 मध्ये ही केंद्र शासनाने हस्तांतरित केली राज्य शासनाकडे. 1994ला काळाच्या ओघात काळासोबत हातात हात घालून पुढे जाण्याच्या दृष्टीने तत्कालीन प्रशासनाने हे ठरवलं की इथं 2 ब्रांचेस आणखी असल्या पाहिजे आणि शासन अनुदानित ब्रांचेस 2 मिळायला आणखी अडचण येत असल्यामुळे त्यावेळी त्यांनी निर्णय घेतला की सिव्हिल आणि रुरल इंजिनिअरिंग मधले 30-30चे इंटेक वेगळे करायचे 120 पासून, आणि 30 कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि 30 सिव्हिल इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग असे 2 एडेड आपल्याकडे जे डिव्हिजन आहेत ते या 120 मधून वर्गीकृत करून सुरू झाले 1994. नंतर 2002ला एक लक्षात यायला लागलं की हे जे पुरेशा यांच्या शासनाच्या ज्या ग्रँट्स आहेत, अनुदान आहेत आणि याचं जे विकासाशी संबंधित जे काय फिस्कल आणि फायनान्शियल बाबी आहेत त्याची पूर्तता पाहिजे तशी होत नाही. म्हणून याला जोड म्हणून मग 2002 मध्ये नो ग्रँटचे 30 इंटेक असलेले 2 कोर्सेस आणखी या संस्थेत ऍड केले. असा आताचा एकूण इंटेक जो आहे तो 180चा आहे आणि 3 ब्रांचेस आहेत, सिव्हिल, कम्प्युटर आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग.
ऍडमिशन सर आपलं 100% असतं आणि आपला कट ऑफ 80%च्या वर आहे. ती लिगसी आपण कायम ठेवली. आपण आजही म्हणजे मला आठवतं ज्यावेळी 30 वर्षापूर्वी ज्यावेळी मी या संस्थेत आलो त्यावेळी तुम्ही जे म्हणता हे सर्व दिग्गज शिक्षक इथे होते. त्यांच्या तालमीतच आम्ही तयार झालो असं किंबहुना म्हणायला हरकत नाही. त्यामध्ये पोद्दार सर असो, विजय पाटील सर असो, त्यावेळेचे SR महल्ले सर असो, हे सगळे सिनियर, गोटे सर असो, हे सगळे सिनियर मंडळी होते. तिथून तर आता रिटायर झालेल्या फोंडे मॅडम पर्यंतचा सगळ्या स्टाफ सोबत काम करण्याचा अनुभव आम्हाला मिळाला. आणि एक लक्षात आलं की ते कुठेतरी त्यांच्याकडून त्यांनी ती एक कायम ठेवली होती की भाऊसाहेबांची जी कल्पना होती या संस्थेविषयी की इथे शिस्त राखली पाहिजे. इथे विद्यार्थी एका विशिष्ट पद्धतीने स्किल्ड होऊन तर निघालाच पाहिजे, पण त्याच वेळी त्याचे वडील शेतकरी आहेत, शेतमजूर आहेत, याची देखील जाणीव इथल्या शिक्षकांनी ठेवली पाहिजे. ही जी सुरुवातीची कल्पना होती ती एक संस्कार म्हणून आमच्यापर्यंत आली. आणि आजही आम्ही काळजी घेतो की आमचा जो नवीन शिक्षक वर्ग आहे 2015ला जॉईन झालेला का असतो ना, त्यांना वारंवार आम्ही याची जाणीव करून देतो की शिक्षणाचं पावित्र्य काय आहे, इथे ही भाऊसाहेबांची याच्या मागची संकल्पना काय होती आणि तोच बडगा शिक्षणाचा आपला कायम राहायला पाहिजे, याच्यासाठी आम्ही अजूनही प्रयत्न करतो. आणि भाऊसाहेबांच्या आशीर्वादाने आम्ही आतापर्यंत यशस्वी देखील आहोत. या संस्थेमध्ये एक महत्वाचे काही बदल झाले. आपण सातत्याने MSBT आणि महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचं जे आहे ते उत्कृष्ट हे सगळं घेत असतो, पण त्याहीपेक्षा एक फक्त सगळ्यात जास्त सिग्निफिकंट अशी रिमार्केबल अचिव्हमेंट आपली अशी आहे की या संस्थेला 2023 साली म्हणजे माझ्याकडे आता 68 मंजूर पद आहेत, त्याच्यापैकी फक्त 23 भरलेले आहेत. 28 शिक्षकापैकी 8 शिक्षक भरलेले आहेत. पण एवढ्या याच्यावरही माझे जे शिक्षक आहेत आणि शिक्षकेतर कर्मचारी आहेत यांनी 2023 साली संस्थेचं जे सर्वोच्च मानांकन असतं देशातलं, नॅशनल बोर्ड ऑफ ऍक्रेडिटेशन, जसं मानांकन आपल्या संस्थेला मिळवून दिलेलं आहे. आणि आपण आता दुसऱ्या कंप्लायन्ससाठी या 18 तारखेला त्याला सामोरं जातो आहोत. ही जी 18 जुलै आहे त्या दिवशी आपल्याकडे टीम येणार आहे कंप्लायन्सची मॉनिटरिंगसाठी आणि त्या दृष्टीने आपली ही सगळी तयारी करतो. तर आपली चमूसर ही जी आहे टीम जी आहे ती भारावलेली आहे भाऊसाहेबांच्या विचार. कुठलंही काम असो आपलं तातडीने करणे, प्रोकास्टिनेशन नाही किंवा पुढे काही आता त्याला अपवाद आहेत 10-20%, तर त्यांनाही मूळ संस्काराच्या स्रोतात आणण्याचा प्रयत्न आम्ही करतो आणि पुढे यालाही यश मिळेल याची आम्हाला खात्री आहे. संस्थेच्या सर आवश्यकता खूप साऱ्या आहेत. संस्थेच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात तुम्ही फिरलात तर डागडुजीची गरज आहे. या काळ्या शिळा आहेत, सिव्हिल इंजिनिअरिंगचं भक्कम बांधकाम आहे, पण त्याचं वयही झालेलं आहे. वर्ल्ड बँकेची एक बिल्डिंग इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगची तिकडची एक 90च्या दशकामध्ये जी बांधली गेली तिचीही खस्ता परिस्थिती काही ठिकाणी आहे. काही ठिकाणी पानगळ आहे, पाणी गळते आहे. मुलींच्या टॉयलेट सारख्या मूलभूत गोष्टींची गरज मला जाणवत होती. एखादी लॅबॉरेटरी आहे तिची आम्हाला जास्तीची आवश्यकता वाटत होती. एक 5 वर्षापूर्वी मी 4 वर्षापूर्वी जेव्हा मी हे टेक ओव्हर केलं त्यावेळी या सगळ्या गोष्टीचं असेसमेंट करत असताना मग एक प्राधान्यक्रम ठरवला आणि लक्षात आलं की गरजा आवश्यकता खूप साऱ्या आहे आणि साधन सामग्री नाही. पैशांची नितांत आवश्यकता आहे. प्रत्येक गोष्टीसाठी डेव्हलपमेंटसाठी कुठेतरी हात अडखडतो. आता हा माझाच परिवार आहे. तसं पाहिलं तर एखाद्या वडिलांनी मुलीला माहेरपणी बोलावल्यानंतर आपले दुःख तिला सांगू नये अशी एक साधारण परिस्थिती असते. हे सगळे विद्यार्थी आपल्या परत स्वगृही आलेले आहेत, त्यांच्यासमोर आपलं गाऱ्हाणं मांडू नये, पण शेवटी आपल्या घरातल्या सगळ्या व्यक्तींसमोर आपण बोललंही पाहिजे की आपले काय प्लस आहेत आणि मायनस आहेत, तर सांगितले पाहिजे. शिक्षणाचा दर्जा कुठं कॉम्प्रोमाइज करायचा नाही, पण साधन सामग्रीची नितांत कमतरता आणि आवश्यकता फंड्सची 100 ठिकाणी प्रत्येक या बिल्डिंगच्या कानाकोपऱ्यामध्ये प्रत्येक ठिकाणी डागडुजीची आवश्यकता. मग अशा अवस्थेत पहिले प्राधान्यक्रम ठरवले, त्याच्यात एक मुलींचं टॉयलेट आम्हाला बांधणं आवश्यक वाटलं. त्यानंतर इकडे एक तो तुमचा एक ज्याला आपण काय म्हणतो हे जे वरचं टॉयलेट आहे ते गळत होतं आणि तिथली जे तुमची तो सेफ्टी टँक असतो त्याची डागडुजी पासून तर एखादी लॅबॉरेटरी आम्हाला एक आवश्यक होती. आणि या सगळ्या गोष्टींची मग आम्ही सुरुवात केली. मग त्यात पहिल्यांदा असं जाणवलं, एक अल्युमिनीची एक मोठी बैठक झाली आणि मग असं वाटलं त्या अल्युमिनीच्या बैठकीमध्ये दापूरकर सर होते, त्यात बहुतांश सिव्हिल इंजिनियर्स, स्टालवर्ट लोक, 20 मोठ्या मोठ्या पदावरचे टायकून्स तिथे हजर होते. तर मी त्यांना सगळ्यांना म्हटलं की मला आज असं वाटतंय की 350 हात आहेत माझे,
350 लोक 350 लोक त्याला होते आणि एवढे सिव्हिल इंजिनियर आहेत. आता मला ही धास्ती नाही आहे, कारण सिव्हिल इंजिनिअरिंगचं मुळातलं ज्ञान आमचं जुजबी आहे. मी कम्प्युटर इंजिनिअरिंग मधला डॉक्टरेट आहे, त्याच्यामुळे मला फारसं सिव्हिल इंजिनिअरिंगचं ज्ञान नाही. तर मला असं वाटत होतं की आता या सगळ्यांच्या सहाय्यानं मी हे करून घेईन. आणि मग मी थोडस तिथे आवाहन केलं की मला हे सगळे कामं माझ्यासमोर दिसत आहेत, इथपासून तर त्या ब्लॉक लेईंग पर्यंत, स्ट्रक्चरल ऑडिट पर्यंत, काही कुठे क्रॅक्स आहेत, काही कुठे काही असे हे दिलेले आहेत, आपण टेकू दिलेले आहेत बिल्डिंगला, तर त्याचंही असेसमेंट करायचं होतं, हे काय धोकादायक आहे किंवा कसं. तर हे इथून सगळं तर कन्स्ट्रक्शन पर्यंतच्या गोष्टी, तर त्यात थोडासा मला असा एक वाटला. आणि त्यानंतर काय केलं की मला त्यावेळी दिलासा पण दिला सगळ्या अल्युमिनीनी की हो असं आहे. त्यानंतर एक 5-6 त्यातल्या नामांकित अल्युमिनीजला मी विनंती करून बोलवून घेतलं आणि त्यांच्याशी बोललो आणि ह्या सगळ्या अडचणी सांगितल्या. पण एक थोडीशी खंत बोलून दाखवतो मी, दापूरकर सरांनी ती बोलून दाखवली की मला सर प्रत्यक्ष मदत मिळाली नाही. मग त्यावेळी थोडीशी धाव घेतली. इतर माझे जे काय मेंटर्स आहेत, सोसायटी आहे, इतर स्टोक होल्डर्स आहेत, मान्य व्यवस्थापनाने मला सढळ हाताने मदत केली आणि मार्गदर्शन केलं. आणि ह्या सगळ्या गोष्टी आता एक ते गर्ल्स 11-12 युरिन पॉट्सचं चांगलं एक हे तयार झालेलं आहे. त्यानंतर इकडचंही आम्ही ती एक प्रोजेक्ट लॅबॉरेटरी नवीन उभी केलेली आहे. एक साधी गोष्ट सांगतो, त्या प्रोजेक्ट लॅबॉरेटरीमध्ये ते दगड बाहेर आलेले होते आणि त्याच्या स्क्यूनेस होता आणि त्याच्यामध्ये जे आहे ते जसं तुम्ही म्हणता तसं चुना आणि त्या जुन्या यातलं तो मलमा आहे आणि त्याला प्लास्टर करायला हे धजावत नव्हते लोक. कोणी आणला कॉन्ट्रॅक्टर की ते म्हणायचे की याला, आता सिव्हिल इंजिनिअरिंगचं मी पहिलेच सांगितलं आम्हाला जुजबी ज्ञान. बरं, माझ्याकडे 7 सिव्हिल इंजिनिअरिंगच्या पोस्ट पैकी एक पोस्ट आहे भरलेली आहे, खोने सर, आणि अकॅडमिशियन आहेत, त्यांचंही ज्ञान सिव्हिल इंजिनिअरिंगचं अतिशय उत्कृष्ट आहे, पण एक लिमिटेशन शिक्षकाचं असतं, तो फील्डवर काम नाही करू शकत. तर थोडंसं आम्ही दोघांनी मिळून डिस्कस केलं, काहीतरी एक सोल्युशन काढलं, काही थोडंसं अक्वायर्ड नॉलेज घेतलं, त्याला ते खेडे मधात ठोकता येतील का, त्याला तार बांधता येतील का, तार बांधल्यावर त्याला ते त्याच्या गॅप्स मध्ये मग त्याला प्लास्टर केल्याने ते असं होल्ड ऑन ठेवेल की नाही, किंवा ते अशा पद्धतीचे काही आम्ही त्याचे सोल्युशन्स काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी खूप कमतरता जाणवली सर या अल्युमिनीची. त्यावेळी बऱ्याच ठिकाणी आम्ही हाक दिली पण त्याला ओ आला नाही अनफॉर्च्युनेटली. मी तुम्हाला सगळ्यांसमोर ती खंत बोलून दाखवतो. त्याच्यानंतर मात्र मग हे सगळं आम्ही आमच्या स्तरावर केलं. आता एक 6-7 वर्ष त्याचं आयुष्य आहे. त्या प्रोजेक्ट लॅबॉरेटरीचं जे काय प्लास्टर केलेलं आहे त्याचं उत्कृष्ट लॅबॉरेटरी ती तयार झाली. ते शून्यातूनच, कारण काही नव्हतं, ती रूम अगदी अडगडीची टाकून दिल्यासारखी होती, जी बऱ्यापैकी आता अस्तित्वात आली. त्यानंतर हे ब्लॉक लेईंगचं एक प्रोजेक्ट होतं 25 लाखाचं, दोन्ही इकडचं आणि तिकडचं मिळून. त्यात एक अल्युमिनीचा आम्ही आभार मानतो, मागच्या वेळी वरती त्यांनी टाईल्स लावून दिलेले आहेत. त्यातला तिकडचा भाग अजूनही, फक्त आठवण करून देतो की तिकडचा भाग अजून राहिलेला आहे त्या बाजूचा वरचा. आणि इकडे मग हे एक ब्लॉक लेईंगची जी आम्ही व्यवस्था आहे ती करण्याचा प्रयत्न केला आणि त्यालाही थोडंफार यश मिळेल. तर आमच्या हाकेला हो दिलं व्यवस्थापनाने आणि त्या वेळा जुळून आल्या. आणि या विद्यार्थ्यांची पुण्याई आहे की हे आमच्या ज्या बऱ्याच वर्षात गाड्या इथे चिखलात फसत होत्या, आता एका साईडचं ब्लॉक लेईंग झालेलं आहे, दुसऱ्याची मंजुरी मला मिळालेली आहे. मी अजून प्रयत्नरत आहे की याच्याही पुढचं. एक छोटंसं उदाहरण देतो सर तुम्हाला की आमच्याकडे एक टोटल स्टेशन होतं. मी बोललो ना तसं ग्रीव्हन्सेस मांडू नये, पण मांडणं आवश्यक आहे. एक दिवस खोने सर माझ्याकडे आले, मला म्हणाले सर आपलं टोटल स्टेशन बिघडलेलं आहे, ते दुरुस्त होण्याच्या पलीकडे आहे. म्हटलं किंमत किती असते त्याची? मला एक 4-4.5 लाख रुपये तर कमीत कमी असते. थोडंसं आम्ही आमच्या अकाउंट्समध्ये आपलं काय झालं, 180 इंटेकच्या कम्पॅरेटिव्हली एक 60चा जो इंटेक आहे तोच फक्त नो ग्रँटचा आहे. तो प्रोडक्टिव्ह आहे, पण तो बऱ्याचशा गोष्टींना कुठे पुरेल. मला कंटिजन्सी जी आहे, पेपर आणि स्टेशनरी आहे, पाण्यासारखे खर्च आहेत, हेच वर्षाला 8 आणि 10 लाख रुपये आहेत. जेव्हा की शासनाकडून अजूनही ते पेशव्यांच्या काळातले फॉर्म्युले लागलेले आहेत. 500 रुपये प्रति विद्यार्थी आणि 180 मल्टिप्लाइड बाय 500, आणि त्या पद्धतीने आम्हाला 1,80,000 रुपये अजूनही मिळतात. त्याच्यात तुम्ही पाणी भागवा, कागदही भागवा आणि सगळंच, जिथे की माझा खर्च फक्त दर वर्षाचा 8 ते 10 लाख रुपये. पण हे कुठेतरी हे टॅक्सेशन इकडे पडतं, या अमाऊंटवर पडतं, जो या नो ग्रँट मधून जनरेट होतो, म्हणून त्यातून डेव्हलपमेंट शक्य नाही होत. मग हे लक्षात आल्याबरोबर थोडंसं आमचा प्रयत्न हा होता याच्या पुढे जाऊन की यात पैसा जनरेट करणे या टोटल स्टेशन सारख्या गोष्टींसाठी अचानक आणणे. का त्यांनी फारच विदारक सोल्युशन मला एक दिलं होतं. त्यांनी सांगितलं सर असं करू की एका विशिष्ट कॉलेजकडे इथल्या टोटल स्टेशन आहे, आपण त्यांची फॅकल्टी इथे बोलवू, त्यांना 2 पैसे व्हिजिटिंग म्हणून देऊ, त्या अनुषंगाने त्यांच्याजवळच्या टोटल स्टेशनवर आपल्या पोरांना शिकायला मिळेल. मी थोडंसं ते म्हणजे त्यांनी प्रपोज केलं, अर्थात की त्यांना स्थिती माहित होती.
मी परत त्यावेळी मग थोडस यात आम्ही म्हणजे एक अशी अवस्था होते की असं वाटतं नाही आपल्या पोरांसाठी काय, पोरांसाठीच सगळं काही आहे, आम्ही पटकन त्या टोटल स्टेशनच्या रिपेरीचं काही जुळून येत नाही, म्हणून परत एकदा जिथे जिथे हाक देता येईल तिथे सगळं आम्ही देऊन पाहिली. काही ठिकाणी मला यशही मिळालं. जसं 2021-22 मध्ये एक मॉडर्नायझेशन अँड रिमूव्हल ऑफ ऑब्सल्सन्स नावाची एक स्कीम आहे AICT. त्याच्यामध्ये आम्ही अप्लाय केलं. आम्हाला साधारण त्याच्यामध्ये 12 लाख रुपये सिव्हिल इंजिनिअरिंगला आणि 12 ते 13 लाख रुपये आम्हाला कम्प्युटर इंजिनिअरिंगला, असे 25 लाख रुपये मिळाले. त्यातून 2 लॅबोरेटरीज आम्ही एस्टॅब्लिश केल्या. अशा काही ठिकाणी आम्हाला रिस्पॉन्स मिळाला. मग इथे व्यवस्थापनाला परत विनंती केली. व्यवस्थापनाने पटकन ती हे करून, माननीय कोषाध्यक्ष साहेब खरंच उदार मनाचे आहेत, त्यांनी मला तातडीने त्याला मान्यता दिली ती इमर्जन्सी पाहून. आम्ही ती मला वाटतं 1-1.5 महिन्यात ती खरेदी करून टाकलं टोटल स्टेशन सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी. तर मी तुम्हाला सांगतो हे की अशा वेळी माझी अल्युमिनी मात्र समृद्ध आहे सर, पूर्ण भारताच्या याच्यावर. आता मी फक्त 30 वर्षात माझे जर एका विशिष्ट ब्रांचचे पोरं, हे माझे सगळेच पोरं आहेत आता, तर मी सगळ्यांचाच पालक आहे, पण एका विशिष्ट ब्रांचचे सिव्हिल इंजिनिअरिंगचे फक्त जर पोरं मोजले सर मी, तर ही संख्या काही हजारांमध्ये आहे. त्यातले मला असं वाटतं कम्प्युटर इंजिनिअरिंगचे धरले तर त्यातले 5-50% तर फक्त सर भारत सोडून बाकीच्या देशांमध्ये आहेत. आणि यातून सर कितीतरी असे आहेत तुमच्यासारखे दिग्गज ज्यांचे सॅलरीज इथल्या हायएस्ट टेकिंग म्हणजे एखाद्या प्राचार्याच्या सॅलरीज पेक्षा जास्त माझे विद्यार्थी सॅलरीज घेतात. मग ह्या अवस्थेमध्ये अशी विदारक अवस्था माझ्या कॉलेजची व्हावी हे थोडंसं पेनफुल आहे. म्हणून तुम्हाला माझं एक या प्रसंगी एक थोडंसं हे सांगणं होतं की तुम्ही काही गोष्टी या संस्थेला देणं गरजेचं आहे. मी पैसा म्हणत नाही, पण वेळ द्या जो पैशापेक्षा जास्त तुमचा महत्वाचा. आम्ही हाक दिली की तुम्ही येऊन बसा, तुम्ही एक्सपर्ट आहात, ज्या संस्थेने तुम्हाला ते ज्ञान दिलंय आणि आज या ज्ञानाची एक कुठंतरी वापस गरज या संस्थेला तुमच्या ज्ञानाची पडते. कोणतं सिव्हिल इंजिनिअरिंग कन्स्ट्रक्शनचं काम असो, कोणतं इथलं ते जुजबी एखादं समजा क्रॅक पडली असेल ते बुजवायचं असो, स्ट्रक्चरल ऑडिट असो, हे तर सर हे बऱ्याचशा छोट्या गोष्टी आहेत. आता तिकडच्या बिल्डिंगचं वॉटर प्रूफिंग करणे एक मेजर प्रोजेक्ट आहे बऱ्याचशा ठिकाणी. आता तिकडच्याही बाजूचं आमचं ते पेवर्स ब्लॉक आणि हे सगळं राहिलेलं आहे. ह्या इकडच्या बाजूला पेवर्स ब्लॉक लावताना त्याच्या साधारण भरतीची जाडी किती असावी हे कम्प्युटर इंजिनियर एक सिव्हिल इंजिनियर मिळून ठरवत आहे. याच्यात जर तुमच्यासारखे 4 एक्सपर्ट ज्यांचं दररोजचं हे काम आहे जर असेल तर ते आम्हाला बिलकुल शाश्वतीने सांगू शकतात की सर हे असं या पद्धतीने करा. तर कुठेतरी आम्हाला तुमच्या वेळेची गरज आहे. या निमित्ताने एक हे आवाहन करतो की सिव्हिल इंजिनियर येत चला सर, फक्त एक माझ्यासोबत एक चहा घेऊन 5 मिनिटं डिस्कशन जरी केलं तरी मी सिव्हिल इंजिनिअरिंग पर्स्पेक्टिव्ह तुम्हाला काय आहे इथला आणि त्यात तुमचं मला कशी मदत होऊ शकते, एक्सपर्टाईज मिळू शकते हे मी सांगतो. आता सरांनी इथे उदाहरण हे बोलून दाखवलं. जेव्हा वरणगावकर सर बोलत होते तेव्हा मी म्हटलं सरांना की सर, दापूरकर सरांना, की यातला प्रत्येक सिव्हिल इंजिनियर तुमचा जो येईल हा प्रत्येक दिग्गज व्यक्ती आहे, प्रत्येक जण वरणगावकर सर आहेत ज्यांच्याकडे 200-400 असेच प्रोजेक्ट प्रत्येकाने केलेले आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रातले केलेले आहेत. हे सर आपल्या पोरांपर्यंत पोहोचत नाही. हा पोरगा आहे, हा 90% पेक्षा जास्त मार्क घेतलेला आहे, श्रीकृष्ण भाडके. या पोराचं सिव्हिल इंजिनिअरिंग एक्सपोजर वाढलं असतं जर 5 लेक्चर माझ्या अल्युमिनीने याला दिलेले असते आतापर्यंत. ते वेगवेगळ्या क्षेत्रातले कोणतेही, ते हायवे असो, तुमचं रेल्वे असो, तुमचं ते वॉटर मॅनेजमेंट, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट किंवा आणखी कोणकोणते प्रकार, यातले एक्सपर्ट आहात सर तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रात. हे जर इथे आले आणि माझ्या पोरांशी बोलले, 5 लेक्चर जर घेतले, त्यांची ज्ञान वृद्धी होते. त्यांना जर तुम्ही जर सर 3 पोरं प्रत्येकाने एकाने अकोमोडेट करून घेतल्यात, माझ्या पोरांची इंटर्नशिप होते तुमच्या ओळखीच्या प्लांट्सवर किंवा याच्यावर. हे जे आहे हे कुठेतरी प्रत्यक्ष स्वरूपात माझ्या संस्थेला मिळणं गरजेचं आहे. आणि मग येतो पैसा. या पैशाच्याही दृष्टीने सर प्रत्येकाने, मी तर म्हणतो, मी त्या दिवशी एक साधारण प्लान असा समोर ठेवला की जेवढ्या विद्यार्थ्यांचा डेटाबेस आपल्याकडे 1956 पासून ज्या 3 पिढ्या शिकल्या आहेत आणि या सगळ्या पिढ्या समृद्ध आहेत, सुपर क्लास 1 अधिकारी आहेत, मोठे मोठे दिग्गज एंटरप्रिनर्स आहेत, मोठे व्यावसायिक आहेत, लक्ष्मीपती आहेत, यांच्याकडून आपल्याला 500 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त अशी मदत मिळण्यासाठीचा एक गेटवे जर तयार करता आला, ते इथपर्यंत नाही येऊ शकत आणि ते डोनेट करू शकत. पण तुम्ही जर तिथपर्यंत, आपण जर तिथपर्यंत पोहोचू शकलो. मी आता काल आमच्या राठोड सरशी बोलत होतो की सर आपण सोशल मीडियावर एक विंग तयार करू. माझं दापूरकर सरांना आवाहन आहे की याच्यासाठी लागणारे, या पब्लिसिटीसाठी लागणारे जे काय 4 तुमच्या कोणतेही प्लॅटफॉर्म्स तुम्ही याच्यापासून, इंस्टाग्राम पासून, फेसबुक पासून वापरायला सुरुवात करा, तर तुमच्या त्या याच्यापर्यंत, स्नॅपचॅट पर्यंतचे सगळे जे काय, लिंक्डइन पर्यंत,
तर ते जर तुम्ही त्याच्यावर हे सगळं प्रोजेक्शन केलं आणि त्यांना जर हे उपलब्ध करून दिलं तर कोणताही विद्यार्थी जो आज फॉरेनमध्ये बसलेला आहे त्याला संस्थेपर्यंत पोहोचता येईल. एक डिजिटल मार्केटिंगवर काय 5-25 हजार खर्च होतील सर, त्याचे फार जास्त होणार नाही. असे छोटे छोटे उपक्रम जरी मला अल्युमिनांनी करायला मदत केली तर या संस्थेला मदतीचा ओघ येऊन पडेल याची मला खात्री आहे. तर या दृष्टीने एक तुमच्याशी आज हे शेअर करायचं होतं की या संस्थेला तुमच्या मदतीची गरज आहे, तुमच्या धावून येण्याची गरज आहे. तुमच्या टेक्नो क्रॅट म्हणून ज्या काही सेवा दिल्या आहेत तुम्ही त्या आमच्या पोरांपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. तुमचे अनुभव तुम्ही त्यांना आमच्या सांगणे. मी दरवेळी इथले IPS खोने सर IPS अधिकारी बोलवतात, ते खूप प्रयत्न करतात की एक IPS अधिकारी आमच्या पोरांशी बोलला पाहिजे. आमचा दोघांचाही हट्ट हा असते की जर एखाद्या वेळी त्या संचिता महापात्रा मॅडम आल्या किंवा इथले आता हे कलेक्टर साहेब येरेकर साहेब आले तर आमच्या पोरांमधली एक जरी संचिता तयार झाली आणि एकही पोरगा येरेकर जर तयार झाले तर हे पोरं आम्ही त्यांनी समाधानी आहोत. तर ह्याच्यात जसे ते त्यांच्या क्षेत्रात दिग्गज आहेत तसे तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये आहात. तुम्ही येऊन सर तुमच्या इंडस्ट्रीविषयी तर सांगा. एक मध्यंतरी कोणीतरी संभाजीनगरचे बिल्डर आले होते मागच्या अल्युमिनीला, त्यांचं खूप मोठं काम आहे, दापूरकर सरांनीच इंट्रोड्यूस केले होते. खूप मोठं काम आहे. त्यांनी जर येऊन फक्त आपल्या पोरांना हे सांगितलं, त्यांनी नोकरीची खुली ऑफर दिली होती मोबाईल याच्यावर तुमच्या माईकवर, तुम्ही उभं राहून सांगा मी माझं नाव अमुक टमुक, माझ्याकडे तुम्ही नोकरी जॉईन करा. तर आपल्या मागच्या अल्युमिनीच्या भेटीमधलं मी सांगतोय. तर हे अशा पद्धतीची मंडळी इथं येऊन जर भेटली आपल्याला, म्हणून तो वेळ, श्रम, अनुभव आणि पैसा या 4 गोष्टींनी जिथे जिथे जे जे तुमच्याकडे मुबलक आहे ते या संस्थेला देण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. आता हे मी बोलतो किती लोकांसमोर आहे, फार फार तर 30-40 लोकांसमोर, त्यातले काही अजून विद्यार्थी जीवनात आहेत. त्याच्यामुळे माझा आता दपूरकर सर एक असा हे आहे काय की ही सगळी भावना आपली सोशल मीडियाच्या फॉर्ममध्ये आपली सगळ्या पोरांपर्यंत जगात पोहोचली पाहिजे. त्यासाठी अल्युमिनीच्या 2 पैशाचं काय फंड प्रोव्हिजन पाहिजे ते तुम्ही आजच नोटशीटवर करून घ्या अशी माझी विनंती आहे. आणि जे काय त्याच्यासाठी लागतं तुम्हाला डिजिटल मार्केटिंगसाठीचा त्याचा पूर्ण प्रस्ताव तयार करून सगळ्या सोशल मीडियावर जगभरातल्या आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत हे पोहोचून त्यांना एक QR कोड देण्याची व्यवस्था करा की त्यांना जर भावना किंवा मोकळ्या करून द्यायच्या असतील आपल्या कोणत्याही माध्यमाने की आपल्या संस्थेला आपण देणं लागतो, ती आई आहे आपली, तिला आपलं काहीतरी देणं आहे, तर ते तिथून त्यांना देण्याचा एक स्त्रोत आणि सोर्स उपलब्ध झाला पाहिजे. असं एक माझी तुम्हाला कळकळीची विनंती अल्युमिनीला यावेळी. जे महत्वाचं होतं मी ते सांगितलंय. फक्त एक या विद्यार्थ्यांसाठीचा एक फक्त भाग मला सांगायचा आहे की AI आलेला आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आणि AI मुळे आता तुमच्या अभ्यासाचे आणि फ्युचरचे डायमेन्शन्स बदलले, त्याचे आयाम जे आहेत ते वेगळे झालेले. तुम्ही जर खूप चांगले सिव्हिल इंजिनियर असाल, तुम्ही खूप चांगले प्रोग्रामर असाल कम्प्युटर इंजिनिअरिंग मधले किंवा इलेक्ट्रॉनिक्स मधले खूप चांगले ज्याला आपण म्हणू की चिप डिझायनर असाल, VLSI डिझायनर असाल, एम्बेडेड सिस्टम्स मधले तुम्ही एक्सपर्ट असाल, तर ते आता पुरेसं होणार नाही. आता तुम्हाला AI टूल्स जे येतात ते शिकून फक्त वापरणे हे एका अभियंत्याचं काम नाही. त्याचं डिझायनिंग, डेव्हलपमेंट, इम्प्लिमेंटेशन, टेस्टिंग, इव्हन डॉक्युमेंटेशन हा जो पार्ट आहे हा शिकण्याच्या दृष्टीने तुम्ही त्याचे एनालिस्ट झाले पाहिजे. ते टूल तुम्ही तयार करू शकले पाहिजे. त्या दृष्टीने आता पुढचा जो पिरियड आहे 3 वर्षाचा, तो आता अभ्यासक्रम आम्ही शिकवलाय. आम्ही तुम्हाला 80% इंजिनियर इथेच घडवलाय, तीच सर आम्ही कायम ठेवलेली आहे पद्धत पहिलीची. आमचा पोरगा परीक्षेचा अनफॉर्च्युनेट पार्ट असा आहे की पोरगा आमचा मग 15 दिवस आधीच अभ्यासाला सुरुवात करतो पेपरची. त्याला माहित आहे की आपल्याला सगळं इकडचं येतं, म्हणून अनफॉर्च्युनेटली इकडे 80-90% घेतो, तिकडे 70 आणि 75% घेतो. ही खंत मी बोलून दाखवतो तुमच्यासमोर. तर हे पोरं समृद्ध आहेत ज्ञानाने, तर आता कुठेतरी फक्त स्किल्स त्याला शार्प करण्याची गरज आहे. पुढचे 2-3 वर्ष AI टूल्सचा एनालिसिस, डिझाईन आणि डेव्हलपमेंट करण्यामध्ये घालवा. ते AI टूल्स शिकण्यामध्ये घालवू नका. तो जॉब काही मिनिटांचा आहे फक्त. तर हे एक आवाहन मला या निमित्ताने या डायसवर करायचं होतं. मी या आयोजकांचं विशेषतः हे जे सध्याचे विद्यार्थी आहेत ज्यांनी यात हिरिरीनं भाग घेतला या आयोजनामध्ये, त्यांचं कौतुक करू इच्छितो. गजाननचं कौतुक करतो की त्यांनी कमी वेळामध्ये अल्पावधीत हा कार्यक्रम घडवून आणला. संपूर्ण अल्युमिनीचे आणि सर्व जे दिग्गज मंडळी आहेत त्यांचा परत एकदा आभार मानतो संस्थेच्या वतीने आणि माझे 2 शब्द संपवतो. सूर्यकांत संदीप घाटोळ, स्थापत्य अभियांत्रिका, याला शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये महाराष्ट्र राज्य तंत्रनिकेतन मंडळ
यांच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत स्थापत्य अभियांत्रिकी विभागातून तृतीय वर्षातून प्रथम क्रमांक मिळवला आहे. त्यांनी 94.11 गुण प्राप्त केले आहे. मी श्री लक्ष्मीकांत वरणगावकर सर यांना विनंती करते की त्यांनी सूर्यकांत संदीप घाटोळ याला प्रशस्तीपत्र व 5,000 रुपये द्यावे. धन्यवाद सर. आता आपण कार्यक्रमाच्या समारोपाच्या दिशेने वाटचाल करत आहोत. आभार प्रदर्शनासाठी मी श्री जी.पी. दातीर सर यांना विनंती करते. भाऊसाहेबांच्या पावन स्मृतीस अभिवादन करून आजचा जो कार्यक्रम आहे हा 4 जुलै 2026 ला आयोजित करण्यासाठी भरपूर प्रयत्न सुरू होते. गोसावी सरांनी मला म्हटलं होतं की जवळपास आता आपल्याला एक ॲल्युमनी आपली झालेली नाही आहे आणि दापूरकर सर आणि मी आमचं सातत्याने कम्युनिकेशन राहायचं. ॲक्च्युली आम्ही दापूरकर सर आणि मी मॉर्निंगला बरेचदा भेटतो आणि बरेचदा डिस्कशन करतो की आपल्याला एक ॲल्युमनी मीट घ्यायची आहे. परंतु होतं काय की जेव्हा आम्ही आयोजन करायचं तेव्हा काही लोकांचा प्रतिसाद मिळायचा, कधी नाही मिळायचा. मधात कधी परीक्षा आली तर कधी उन्हाळा खूप कडक होता यावर्षी. तर ह्या सगळ्या अडचणीमुळं हळूहळू लेट होत गेलं आणि अचानक आमचं त्या दिवशी डिस्कशन झालं सरांचं, गोसावी सरांचं आणि माझं. आणि शक्य तितक्या लवकर आपण म्हटलं ॲल्युमनी मीट घ्यायची या वर्षीची. आणि तसंच मी दापूरकर सरांसोबत बोललो आणि आज ही वेळ आपल्याजवळ आली आणि आज आपण सगळेजण इथे जमलात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वेळात वेळ काढून सगळेजण एका छोट्याशा मेसेजवरती आणि सगळेजण जवळपास म्हणजे मला जेवढे जमले तेवढे सगळे ॲल्युमनी ह्या कॉलेजचे मी त्यांना एकत्रित करण्याचा प्रयत्न केला. त्या अनुषंगाने आजच्या कार्यक्रमाला अध्यक्ष लाभले म्हणून आपल्या तंत्रनिकेतनचे प्राचार्य श्री जी.आर. गोसावी सर, तसेच प्रमुख अतिथी म्हणून आम्हाला लाभलेले आमचे माजी विद्यार्थी वरणगावकर सर आणि गावंडे सर, तसेच आमच्या ह्या ॲल्युमनी असोसिएशनचे अध्यक्ष श्री नरेंद्र दापूरकर सर आणि बाकी आमचे ॲल्युमनी असोसिएशनचे सदस्य हे यांनी सहकार्य केलं आणि ह्या कार्यक्रमाला यशस्वी करण्याचा प्रयत्न केला. तसेच नुकतेच पास झालेले सगळे ॲल्युमनी इथे येण्यासाठी त्यांनी होकार दिला आणि सहभाग घेतला आणि जवळपास सगळ्याच व्यस्ततेतून किंवा आजचा विकेंड असल्या कारणानं बरेच जण हो नाही सुरू होतं तरी सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि त्यामुळे मी सगळ्यांचे या मंचावर सगळ्यांचे आभार मानतो. तसेच या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माझ्या कॉलेजचे जेवढे काही माझे प्राध्यापक मित्र आहेत तसेच कर्मचारी वर्ग यांनी या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मदत केली आणि कार्यक्रम पूर्णत्वास नेण्यासाठी सहकार्य केले. त्यामुळे मी त्यांचे सुद्धा आभार मानतो. आणि आजच्या कार्यक्रमाच्या शेवटी चहा आणि नाश्त्याची व्यवस्था आपल्या कॉरिडॉरमध्ये केलेली आहे. सगळ्यांनी नाश्ता आणि चहा पान घेऊन जावे अशी मी विनंती करतो आणि धन्यवाद. पुढील मॅडम.